नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, ऍज पर सीईटी सेल शेड्यूल आज कॅप राऊंड फर्स्ट साठी कॉलेज अलॉटमेंट झालेली आहे. तर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, अनेक कॉलेजमधल्या सीट्स कमी आहेत, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना सीट ही भेटलेली नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी आता पुढे काय करायचंय, सेकंड कॅप राऊंड मध्ये आपण कसं जाऊ शकतो, त्यासाठी वेगळे ऑप्शन फॉर्म भरावे लागतील का, किंवा सेकंड कॅप राऊंडची काय प्रोसेस असणार आहे, ती केव्हा असणार आहे, हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. अशा बऱ्याचशा कमेंट मला व्हिडिओ खाली आलेल्या आहेत. तर याच प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला येतो तर या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट पब्लिश झालेली आहे आणि आपल्याला सीट भेटलेलं आहे का नाही हे कशा प्रकारे पाहायचं, आणि त्याचबरोबर प्रत्येक कॉलेजची कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज कट ऑफ कशी पाहायची याविषयीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तो जर तुम्ही आणखीन पाहिला नसेल तर पाहून घ्या. तसंच वरती आय सेक्शन मध्ये त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. तर आता आपण पाहूयात की आता फर्स्ट कॅप राऊंड मध्ये जर नंबर लागला नसेल तर सेकंड कॅप राऊंड साठी तुम्हाला काय करायचंय. तर सेकंड कॅप राऊंड जे आहे मित्रांनो, त्यासाठी आपण शेड्यूल पाहूयात. बीएडचं ऑफिशियल शेड्यूल आहे. कॅप राऊंड फर्स्ट आता संपलेले आहे. तर सेकंड कॅप राऊंड जे असणार आहे, डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स फॉर राऊंड सेकंड 26/8/2025. आणि ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट कॅप राऊंड मध्ये नंबर लागलाय तर त्यांनी बेटरमेंट किंवा फ्रीज हे 25/8/2025 पर्यंत करू शकतात आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची शेवट डेट ही 25/8/2025 असणार आहे. आणि हे फ्रीज करायचं का बेटरमेंट करायचं आणि त्याची प्रोसेस कशी आहे हा व्हिडिओ देखील थोड्या वेळात तुम्हाला चॅनलवरती भेटून जाईल. तर हे झालं फर्स्ट कॅप राऊंडचं. तर सेकंड कॅप राऊंडला फर्स्ट कॅप राऊंड मधून ऍडमिशन घेऊन किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्याची माहिती 26/8/2025 ला भेटेल. जवळपास 50-60% सीट्स या शिल्लक असतात. त्यानंतर अलोकेशन राऊंड 2 ही 29/8/2025 सायंकाळी 5 वाजता पब्लिश होणार. आज जसं फर्स्ट कॅप राऊंडचं कॉलेज अलॉटमेंट झालं तसंच सेकंड कॅप राऊंडचं कॉलेज अलॉटमेंट हे 29 तारखेला होणार आहे, ते म्हणजे सायंकाळी 5 वाजता. आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये ज्यांना ऍडमिशन भेटेल किंवा कॉलेज भेटेल त्यांनी कॉलेजमध्ये जाऊन 30/8/2025 पासून 2/9/2025 ही ऍडमिशन घेण्याची शेवटची डेट आहे. म्हणजे 30/8/2025 ते 2/9/2025 या वेळेमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. परंतु आता मग ज्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन भेटलेलं नाही त्यांनी पुढे काय करायचंय, किंवा अशी काही प्रोसेस आहे का जी सेकंड कॅप राऊंड मध्ये जाण्यासाठी करावी लागते. तर मित्रांनो, अशी कुठलीही प्रोसेस नाहीये. तुम्हाला सेकंड कॅप राऊंड मध्ये जाण्यासाठी वेगळं काहीच करायचं नाहीये, ना की नवीन ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत किंवा कुठला फॉर्म भरायचा आहे. जे तुम्ही फॉर्म भरलेला आहे ऑप्शन फॉर्म, तो कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 साठी आहे. तर कॅप राऊंड फर्स्टच्या वेळेस तुम्ही जो फॉर्म ऑप्शन फॉर्म भरला त्याचाच विचार सेकंड कॅप राऊंडचं कॉलेज अलॉटमेंट करण्यासाठी होणार आहे. जर तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार सेकंड कॅप राऊंड मध्ये नंबर लागणार असेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला ती सीट अलॉट होऊन जाईल. आता जे विद्यार्थी बॉर्डर लाईनला आहेत, म्हणजे सपोज एखाद्या विद्यार्थ्याला 90 पर्सेंटाईल आहेत आणि त्याच्या कॉलेजमध्ये सध्याची कट ऑफ ही 91 पर्सेंटाईल असेल आणि त्या विद्यार्थ्यांनी तिथं ऍडमिशन नाही घेतलं तर ते ऑटोमॅटिक 90 वाल्याला 88 वाल्याला आता याच्यामध्ये कास्ट नुसार त्याचबरोबर कॉलेजनुसार आणि सब्जेक्ट मेथड नुसार कट ऑफ ही वेगवेगळी असते. तर ती कशी चेक करायची हे देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, एवढंच तुम्हाला सांगतोय की तुम्हाला सेकंड कॅप राऊंड मध्ये जाण्यासाठी काही करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त आता 29/8/2025 पर्यंत वाट बघायची आहे. 29/8/2025 ला परत एकदा सेकंड कॅप राऊंड साठी अलॉटमेंट पब्लिश होईल. जर त्यामध्ये देखील तुम्हाला कॉलेज अलॉट नाही झालं तर मात्र थर्ड राऊंड साठी वेगळी प्रोसेस आहे. त्याला परत एकदा तुम्हाला नवीन कॉलेज ऑप्शन द्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.